शालेय साहित्य वाटप करायचं मग चालू आणि हे आपलं ब्लँकेट वगैरे वाटतं पूरग्रस्त 2006 साली गेलो होतो पूरग्रस्तांसाठी. नाही तसं नाही, हिवाळी नाही हिवाळी नाही तसं नाही तुम्ही त्याच्यासाठी मुंबई आश्रमाला ऍप्लिकेशन करू शकता. हा मुंबईतून आता तुम्हाला हे औरंगाबाद जवळ आहे की आम्ही हिवाळ्यामध्ये 100-200 आमच्या आश्रमात आमची वाटायची इच्छा आहे किंवा आम्ही असे सिलेक्ट केलेले आहे. तर जर तुमच्या थ्रू ते तुम्ही पाठवले तर बरं होईल आणि ते तुमच्या अतिशय आनंदाने पाठवतो तुम्हाला. आणि त्याचा कार्यक्रम म्हणून त्याचा म्हणतात ना सगळे डिटेल्स फोटो काय तो रिपोर्ट आहे या गावात या गावात म्हणजे काय असेल तुम्हाला जे माहीत असेल तर तसं त्यांना नंतर पाठवायचं. म्हणजे ही पण एक म्हणजे म्हणतात आपली ॲक्टिव्हिटी तशी तुमची स्थायी ॲक्टिव्हिटी म्हणजे मंदिर आहे तो सकाळ संध्याकाळ कधी आरती पूजा पाठ वगैरे प्रार्थना वगैरे होते. आपले अभ्यासिका आहे आणखी काय पालक तो म्हणजे दर रविवारचा आणखी तो ठीक आहे उत्सव आणखी लोकांसाठी काय आरोग्य शिबिर वगैरे घेतो माझ्या बालक संघासाठी. बालक संघ पुढे आपण युवक आपल्याकडे साहित्य भरपूर आहे युवक भरपूर येत आहेत गरज भरपूर आहे तर युवकांसाठी कमीत कमी दर रविवारी 2-3 पत्र वाचून दाखवायला काय हरकत आहे. त्या युवकांना म्हणजे बसून त्याला आपण काय म्हणतो त्याला वर्कशॉप घेणं किंवा ग्रुप डिस्कशन आधी त्याला एक 10-11 झाला द्यायचे युवक संघ म्हणून त्यात स्वामीजींचे पत्र वाचन वगैरे करायचे ते 1 वर्ष झालं कंटिन्यू. नंतर त्याच्या तब्येतीमुळे थोडं थांबलं. बाकी पण त्यांच्या त्याला मुलांशी संवाद साधायला वक्तृत्वच पाहिजे असं काही नाही ना. तुम्ही खाली मान धरून पुस्तकाचं पत्र वाचून टाका आणि मुलांना पत्र वाचून दाखवा. स्वामीजींचे विचार करण्याचे प्रेरणा देत असतात. मुलं स्वतःहून म्हणतात की तुम्ही येत जा आपल्याकडे भरपूर साहित्य आहे. असं होऊच शकत नाही की विवेकानंदाचं साहित्य युवकांना अट्रॅक्ट करत नाही असं होऊच शकत आणि आहे तर मुलं येतात आहे सगळं इथे पुष्कळसाठी कॉलेज इथेच बाजूला शाळा आहे ना इकडे आहे ती नंतर आयडियलची मॉडर्न मोठी नूतन विद्यालय चांगलं विद्यालय हा शाळा आहे शाळा मुलांची संख्या